हमारे में से 257 लोग काम करते करते देहांत हो गया उनका, ऊपर चले गए। फिर भी सरकार आज तक उनको 1 रुपया भी नहीं दिया। मास्टर है, शिक्षक के शिक्षक है, शिक्षकों के पढ़ाते हैं, कैसे पढ़ाना, पाठ्य पुस्तक कैसे निर्माण करना, कैसे क्लास में जाके वो इम्प्रूवमेंट करना, बच्चों की गुणवत्ता कैसे बढ़ाना, ये हम पढ़ाते हैं टीचरों को, शिक्षकों को। अभी भी राष्ट्रीय नीति 2020 से आई है, उसका बैकबोन हमारे सभी कर्मचारी है और हम हमारे बच्चों के बारे में नहीं सोच सकते, हमारे खुद के बच्चों को अच्छी शिक्षा नहीं दे सकते। क्यों? क्योंकि हमारा मानदेय थोड़ा सा। आप महिला सक्षमीकरण कर रहे हो, हमारा क्या है? हमारा भवितव्य पे आपने प्रश्न चिन्ह लगा के रखा है, उसका सवाल का जवाब मैं आपसे मैं अभी महिला वर्ग के पास आई हूँ। मैं इनसे पूछना चाहती हूँ कि इनके क्या मुद्दे हैं, क्योंकि महिलाओं के थोड़े से अलग होते हैं जेंट्स के मुकाबले। कुछ इनकी और प्रॉब्लम होती हैं घरों की, परिवार की, जो ये ज़्यादा बेहतर निभाती है काम करके फैमिली को संभालना, बच्चों को संभालना। तो इस मुद्दे पे अभी इतना बड़ा आंदोलन आप देख रहे हैं कि 1 महीने से चल रहा है, ये अपना घर बार छोड़ के यहाँ पे बैठी हैं। तो इनसे पूछते हैं कि इनका क्या है, इनका सोचना क्या है इस मुद्दे पे। जी मैम, आपका छोटा सा इंट्रोडक्शन पहले। मी आम्रपाली देवेकर, जिल्हा समन्वयक गर्ल्स एज्युकेशन कोल्हापूर में काम करती हूँ। मॅडम, आम्ही 20 ते 25 वर्षापासून या समग्र शिक्षा अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये काम करतो आहे। या अभियानामध्ये काम करत असताना आम्हाला 6 महिन्याची एक ऑर्डर मिळते, 1 दिवस ब्रेक आणि पुन्हा 6 महिन्याची ऑर्डर, असे आमचे 20-20, 22-22 वर्ष इथं काम करताना झालेले आहेत। आम्ही सगळे वेल क्वालिफाईड आहोत। शिक्षण विभागाचा कणा म्हणून आम्ही काम करतो आहे। फक्त बदली आणि बढतीचं काम आस्थापना शिक्षण विभागाची करते जिल्हा स्तरावर, पण सगळी कामं जे पवित्र पोर्टल असेल, बदलीचं असेल, शाळा बांधकाम असेल, पुस्तक वाटप असेल, शिक्षकांचे प्रशिक्षण असेल, या संबंधित बदलीच्या अनुषंगानं डाटा एंट्री, UDISचं काम, हे सगळं आमची ही 13 केडर कामं करत आहेत आत्तापर्यंत। कधीतरी आम्हाला या योजनेमध्ये आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेनं आम्ही काम करतो आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला 20-25 वर्ष कंत्राटी स्वरूपामध्येच थांबावं लागलं आहे। ही योजना आमची 31 मार्च 2026ला संपलेली आहे। आमच्या काही भगिनींचे मिस्टर नाही आहेत, म्हणजे त्यांच्याच खांद्यावर ही धुरा आहे कुटुंबाची। काहींची मुलंसुद्धा अजून कमवत नाहीत, काही आमच्या 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी रिटायर होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हातामध्ये काहीही नाही। आणि आम्हाला ही योजना बंद झाल्यानंतर शासनाने आमचा जर विचार नाही केला तर आम्ही सगळे लोक 3378 लोक रस्त्यावर आहोत। 20-25 वर्ष आम्ही उमेदीचं वय आमचं इतकं योगदान या शिक्षण विभागाला दिलेलं आहे। म्हणजे शिक्षण विभागामध्ये ज्या ज्या काही योजना आता सुरू आहेत किंवा शिक्षण विभागाचं काम प्रगतीपथावर जाण्यासाठी आमचं अमूल्य योगदान आहे। आणि हे करत असताना जर आमच्या या 3378 कुटुंबांना रस्त्यावर यायची वेळ आली तर आमचं भवितव्य खूप अंधारमय आहे। आम्हाला इथून आता कोणताही रस्ता दिसत नाही, म्हणून आमची मायबाप सरकारला हीच एक विनंती आहे की आता तरी आमचा विचार करा, कारण आमच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या आमच्या 3000 बांधवांना शासनाने 1 वर्षापूर्वी कायम केलेलं आहे आणि आम्ही सगळे MA, BEd, PhD सगळे त्या क्षेत्रातले क्वालिफाईड आहेत, मास्टर डिग्र्या सगळ्यांच्या आहेत। आणि असं असताना, इतकं चांगलं मनुष्यबळ असताना, प्रामाणिकपणे इमाने इतपारे या शासनाची सेवा केलेली असताना आज आमचं भवितव्य अंधारात आहे। त्यामुळे खूप आमची मानसिकता बिघडलेली आहे। म्हणजे काही बोलावं, व्यक्त व्हावं किंवा इथं कुणाचीच मानसिकता नाही आहे। अतिशय संभ्रम अवस्थेत आमचं सगळे लोक आहेत। आत्महत्या करण्यासारखे लोकांच्या मनामध्ये विचार यायला लागलेत। पै पाहुण्यांच्यामध्ये, सण समारंभामध्ये जाताना सुद्धा खेद वाटायला लागलेला आहे की आम्ही तोंड कसं समाजाला दाखवू, कारण आम्ही गुन्हा कुठलाच केलेला नाही, पण सरकारनं आमच्यावर आज ही वेळ आणली। इतनी प्रॉब्लम है इनकी आज ये फैमिली, तो इनकी सरकार क्यों नहीं देख रही है, क्यों नहीं इनकी जो भी मांगे हैं वो पूरी की जा रही है। हम और थोड़ी सी बातें करते हैं, इनकी थोड़ी और दुख तकलीफ़ जानते हैं। जी मैम, बताइए। नमस्कार, मैं मनीषा जगताप धाराशिव ज़िले से आई हूँ। समग्र शिक्षा अभियान में 25 सालों से काम कर रही हूँ। दुख की बात है कि हम इतने ऑनेस्टली ये काम करते हैं। देश में अभी भी राष्ट्रीय नीति 2020 से आई है, उसका बैकबोन हमारे सभी कर्मचारी है
और हम हमारे बच्चों के बारे में नहीं सोच सकते, हमारे खुद के बच्चों को अच्छी शिक्षा नहीं दे सकते। क्यों? क्योंकि हमारा मानदेय थोड़ा सा है। जब भी कोई घर में बीमारी आती है तो हमें पहले खीसा देखना पड़ता है, पैसा देखना पड़ता है। हमारे सम्माननीय मुख्यमंत्री जी से मेरा सवाल है, क्या हमें न्याय देना उनका काम नहीं है? उनकी ज़रूरत है। आप महिला सक्षमीकरण कर रहे हो, हमारा क्या है? हमारा भवितव्य पे आपने प्रश्न चिन्ह लगा के रखा है। उसका सवाल का जवाब मैं आपसे मांगती हूँ। मेरा भी अधिकार है कि मैं पूरे स्थायी रूप में काम करूँ। मेरा ये सवाल है शासन से, सम्माननीय शिक्षा मंत्री से, शिक्षा के बारे में जो जो बातें होती है महत्वपूर्ण, जैसे मेरे सहकर्मचारियों ने आपसे बात की अभी, वो सारी बातें, सारे प्रवाह में हमारा इन्वॉल्वमेंट है, फिर हमें इस प्रवाह से बाहर क्यों रखा गया है? कृपया करें और जल्द से जल्द हमारा इसको न्याय मिले। इनकी मांगे इतनी सी हैं कि जो शिक्षक को परमानेंट नहीं किया गया और आगे चल के ये समिति को भी स्थगित कर दिया गया, तो वापस से इसका निर्माण किया जाए और ये सारे शिक्षक को वापस से लिया जाए। क्योंकि इनका जो ये शिक्षक का काम करते हैं, इसी पे इनकी फैमिली चलती है, इनका परिवार चलता है। और एक और बात मैं जोड़ना चाहती हूँ कि इनकी पेमेंट की जो इनको बहुत कम दे रही है सरकार, उस पर भी प्लीज़ ध्यान दे और हम जानेंगे इनकी तकलीफ़ों के बारे में। जी मैम, और कोई बोलेगा? कितने दिनों से आंदोलन चल रहा है और आप लोगों को क्या क्या फेस करना पड़ रहा है? ये आंदोलन 9 मार्च से चल रहा है। आज 29 डेज का है और ये आंदोलन इसलिए है कि हम 20-25 साल से का बोले तो कॉन्ट्रैक्ट बेस पर है। कॉन्ट्रैक्ट बेस ऐसा है कि जो इसमें 13-19 कैडर्स है। उसमें रिसोर्स पर्सन है, डाटा ऑपरेटर है, इंजीनियर है, ये सभी के सभी कॉन्ट्रैक्ट बेस पर काम कर रहे हैं। और ये काम इतने बोले तो 30,000, 25,000, 20,000 ऐसे उस पर मानधन पे कर रहे। और ये जो मानधन है मंथली हमें बोले तो हमारे फैमिली के लिए ये भी नहीं होता। तो ये फैमिली चलाने के लिए अभी 20-25 साल से ये जो संघर्ष हमारा शुरू है, तो आज वो ख़त्म होना चाहिए। अभी ये 31 मार्च को, 31 मार्च को हमारा ये अभियान भी ख़त्म हो गया। कौन सा अभियान? समग्र शिक्षा अभियान जो ख़त्म हो गया। हमें आगे कुछ एमपीएसपी के तरफ से कुछ भी ये नहीं है, आदेश नहीं है, और तो भी हम यहाँ आंदोलन कर रहे हैं। अभी हमारी फैमिली का गुजारा कैसे कर पाएंगे हम? बोले तो वो पेमेंट भी नहीं है, मानधन भी नहीं है कॉन्ट्रैक्ट बेस का ऊपर का। अभी हमें 20 साल बोले तो शासन 10 साल होने के बाद कायम करते हैं हमें, तो भी हमें अभी आज तक हमको कुछ भी थोड़ा भी आश्वासन देके सभी के सभी चले जाते हैं, लेकिन हमें कुछ भी अभी तक एक ठोस निर्णय हमारा ले नहीं सकते हैं। ये हमें बहुत खंत व्यक्त करते हैं हम सभी की तरफ से। हम खंत ऐसे हो रही है हमें कि कुछ ना कुछ तो हम कायम करना ज़रूरी है। और सबके लिए हम सबके तरफ से मैं बोल रही हूँ कि ये इतनी गुजारिश कर रही हूँ मंत्री लोग को कि हमें कायम कर दो। मैम, इसमें ये जो समिति है, कितने लोग हैं जो परमानेंट नहीं हुए? 3,378। तो ये लोग जो अभी परमानेंट नहीं हुए हैं, इनकी मांगे अभी ये है कि इनको परमानेंट किया जाए। यस, आम्हाला सेवेत कायम करून घ्या, कारण 20-25 वर्ष आम्ही अल्प मानधनावर गुजारिश करत आहोत आणि आता आमचं हे अभियान संपलेलं आहे। आम्हाला आमच्या कुटुंबाचा भार सांभाळायचा आहे, मुलांचं शिक्षण आहे आणि सगळ्याच गोष्टी आहे आणि हा आमचा हक्क आहे। आम्ही काही उगाचच काही मागत नाही। 20-25 वर्ष आम्ही अल्प मानधनावर 20-25 हजारावर काम करतोय आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतोय। हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। एक दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यातले समग्र शिक्षा अभियानामधलेच 3,000 लोक विशेष शिक्षक ते यामध्येच काम करत असताना मागच्या वर्षी देवाभाऊनी परमनंट केली आहे। पण आम्हाला म्हणजे आम्हाला त्यावेळेस सुद्धा देवाभाऊंनी आश्वासन दिलं होतं की तुमचं काम अजून आमचं सुरू आहे, पण त्याला वर्ष होत गेलं, पण ते आम्हाला कायमच्या गती आलेली नाही अजूनही। तर ती गती त्यांनी आणावी आणि 3,378 लोकांना कायमस्वरूपी शासनामध्ये सामावून घ्यावी, हीच आमची
कळकळीची नम्र विनंती आहे, जर ही नाही केली तर या ठिकाणी अर्ध्यातले लोक तरी म्हणजे काय म्हणतात मानसिकता खराब होऊन जाईल, काही जण पागल होतील आणि अन्न त्याग केल्यामुळे बऱ्याच जणांची जरी म्हणजे आज मनस्थिती इतकी बिघडलेली आहे की काही जण आत्महत्यासुद्धा करतील, कारण इतकी लाजिरवाणी गोष्ट आमची आज या ठिकाणी झाली. कारण आमच्यातलेच अर्धे बांधव त्यांनी कायम केले, अर्धे बांधव ते ज्युनियर होते आमच्यासाठी, आम्ही सिनियर असूनसुद्धा आम्हाला कायम केलेलं नाही आहे, याची खंत आम्हाला खूप आहे. तरी त्यांनी आम्हाला शासनामध्ये सामावून घ्यावी. देखिए, ये मानसिकता एक हो चुकी है कि आत्महत्या करने की धमकी आज हमारे शिक्षक दे रहे हैं, जो हमें काफ़ी बातें सिखाते हैं हिम्मत रखने की, लेकिन बहुत शर्मिंदगी से कहना पड़ता है कि सरकार इस हालत में लाने वाली सरकार ही है. और इतना मैं उनसे रिक्वेस्ट करती हूँ, मुख्यमंत्री सर से रिक्वेस्ट करती हूँ, अगर ये न्यूज़ वो देखेंगे तो इनका जो भी प्रॉब्लम है वो जल्द से जल्द सुना जाए, देखा जाए. और बहुत हंसी आती है हमारे सिस्टम में कि जो शिक्षक हमारे सिस्टम को सही नीति से चलाने का एक मुद्दा सिखाते हैं हर इंसान को, आज वही सिस्टम के आगे हार रहे. और मैं एक बात कहना चाहती हूँ हर शिक्षक के लिए कि उनकी लाइफ वो अगर अपने देश के लिए दे रहे हैं तो उनके बच्चों की सेफ्टी देखी जाए, उनकी फैमिली की सेफ्टी देखी जाए, उनको भी इंश्योरेंस वगैरह मिले, ये सारे ऑप्शन इनके साथ भी हो और इनको भी परमानेंट किया जाए. अगर मैं ताई पूछती हूँ कि अगर जैसे सरकार ने आपकी मांगे पूरी तरह नहीं मानी तो उसमें ऐसी कौन सी बात है जो सरकार को माननी पड़ेगी? कायमच करावं लागेल त्यांना. अगर जैसे उन्होंने कहा कि यंग लोगों को आना चाहिए तो ज़्यादा चलेंगे वो. नाही, यामध्ये आता हे सर्वजण आमचे जे आहेत ना, यातले काही जण 2 महिन्यावर म्हणजे रिटायरमेंट आहे त्यांची, जर वय पाहता त्यांचे एज बार पाहता, काही 2 महिन्यावर आहे, काही 3 महिन्याचे, काही 6 महिन्याचे, काही वर्षाचे, असे 3,378 लोकांमध्ये काही जण जवळजवळ 200च्या लोक 8 ते 10 वर्ष राहिलेली, फक्त 8 ते 10 वर्ष. तरी शासनाला ही विनंती आहे की 8 ते 10 वर्षामध्ये असा कुठलाही आर्थिक भार त्यांच्यावर राहणार नाही, त्यासाठी त्यांनी आम्हाला कायमस्वरूपीच कायम केलं पाहिजे. हीच आमची ही मागणी आहे. आणि ही हक्काची मागणी आहे आमची. यंग जनरेशन यायला पाहिजे, आम्हीही त्या मताच्या आहोत. पण आमचं काय, आम्ही आमचं सगळं आयुष्य या सेवेमध्ये घालवलं आहे. आम्ही यंग होतो, तडफेनं काम केलेलं आहे या योजनेमध्ये. आणि आत्ता जर आमच्यावर अशी वेळ आली असेल, आमचा उद्याचा दिवस कसा निघणार आहे याची आम्हाला खात्री वाटत नाही. कारण आम्हाला 1 तारखेपासून कुठली ऑर्डर नाही किंवा आम्हाला पगाराचीही शाश्वती नाही. त्यामुळं आम्हाला रस्त्यावरच आलेलो आहोत आम्ही. त्यामुळे आमचं काम प्राधान्यानं त्यांना करणंच भाग आहे, केलंच पाहिजे, आमची अशी विनंती आहे. 1 महीने से आप लोग जो ये आंदोलन कर रहे हैं, इस दरमियान कोई भी विभाग से आया मिलने के लिए, कोई शिक्षा मंत्री या कोई और इसके रिलेटेड मंत्री कोणीच आलेले नाही आहेत. काही कॅबिनेट मंत्री आले, काही मंत्रिमंडळातले सदस्य आले, काही आमदार आले आणि खूप सगळ्या लोकांचा आमच्या बाबतीत खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे. सगळेजण माननीय मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटून सांगतायत की यांचं काम झालं पाहिजे. ह्या सगळ्यांचं किंवा शिक्षक संघटना आहेत, यांनासुद्धा वाटतं की ही लोकं बरेच दिवसापासून काम करत आहेत, यांचंसुद्धा काम झालं पाहिजे. अशा सगळ्या विविध संघटनांचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. सगळेच जण मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहेत, फक्त मुख्यमंत्री महोदयांनी ते मनावर घेऊन आमचा हा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. अन्यथा आम्हाला उग्र या आंदोलनाचं रूप धारण होऊ शकतं. म्हणजे कुणीही काहीही करण्याच्या मानसिकतेत आहे. कोण विष घेईल, कोण आत्महत्या, कोण गळफास लावून घेईल, अशासुद्धा काही कालांतरानं 2-4 दिवसांनी अशासुद्धा घटना घडतील आणि याला शासनच जबाबदार असणार आहे. आपण म्हणतो की न्याय मिळाला पाहिजे, त्या न्यायासाठी आपण हे आंदोलन करतोय.
जसं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलाम म्हणून जगायला नाही पाहिजे. आज म्हणजे तुम्ही आमच्याकडून गुलामगिरी करून घेतली आहे 20-25 वर्षापासून. कारण आम्ही पण तेव्हा यंग होतो ना, आम्ही जेव्हा लागलो तेव्हा, आणि यंग असताना आम्ही आमचं सर्व शासनाला हे दिलं ना, पूर्ण 25 वर्षापासून सेवा दिली ना. 25 वर्षापासून सेवा दिल्यानंतर आज जे शिक्षक आहेत 2-2, 1.5 लाख रुपये कमवतात, त्या शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे पूर्ण योगदान देतो त्या ट्रेनिंगचं. आणि म्हणजे खेडोपाडी जाऊन आम्ही प्रत्येक शाळेवर बालकांसह म्हणजे बालक होऊन आम्ही गुणवत्ता कायम करण्याचं काम करतो. विविध उपक्रमामध्ये सहभागी घेतो. म्हणजे आमच्या यंगपणामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्या सहन केल्या, आणि आज आम्हाला 10 वर्षे राहिले तरी तुम्ही शासन सेवेत कायम करून घेत नाही, ही खंत नाही आहे आमच्यासाठी. म्हणजे कुठला अधिकार आम्ही मागतोय? आम्ही आमचा अधिकार मागतोय ना, आमच्या हक्काचा अधिकार मागतोय ना. मग तरी आम्हाला शासन आमच्यावर दया करत नाही आहे. आम्हाला कुठली विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय की आमच्यातले काही जण असे होणार आहेत, तरीसुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं. याची खूप मोठी शोकांतिका आणि खंत व्यक्त करते मी. आणि तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला कायम करावं. मैं JVA न्यूज़ से गीता पटेल आज ये कहना चाहती हूँ कि इन शिक्षकों के साथ JVA न्यूज़ हमेशा था और हमेशा रहेगा, क्योंकि आज JVA न्यूज़ को स्थिर करने के लिए भी एक शिक्षक उतना ही जिम्मेदार है. और मैं मुख्यमंत्री सर से ये निवेदन करूँगी कि जल्द से जल्द इनकी सारी मांगें सुनी जाए, देखी जाए. इनको बुला के हर महिला, हर पुरुष क्या क्या संवेदना जो झेल रहा है उसे सुना जाए, और प्लीज़ इस तरफ ध्यान दिया जाए. मैं JVA न्यूज़ से गीता पटेल, सत्यम जायसवाल के साथ.